श्री स्वामी समर्थ. आज खूप मोठा भाग्याचा दिवस. श्री स्वामी समर्थ महाराजांचा, दत्त महाराजांचा आवडीचा दिवस, गुरुवार. आजची तारीख किती आहे? 17 जुलै 2025. आज आपल्या गणेशनगर वडूजमध्ये श्री स्वामी समर्थ महाराज यांनी आज आगमन केलेलं आहे. ह्या आगमनाचे आजचा दिवस आपल्या लिहून ठेवा, आपल्या घरच्या पुस्तकांमध्ये, वहीमध्ये. हा आजचा दिवस हा आपल्या जीवनाला टर्निंग पॉइंट आहे सर्वांच्या ठिकाणी बसलेल्या. कारण का आजचा दिवस हा सुवर्ण अक्षरामध्ये लिहिणारा दिवस आहे. कारण का ह्या वडूजमध्ये आज गणेशनगर मध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचं आगमन झालेलं आहे. आज हा भाग्याचा दिवस आहे. कारण आज प्रत्येकाच्या जीवनामध्ये कलाटणी देणारा दिवस म्हणजे आजचा दिवस हा कधीच विसरू शकत नाहीये. कारण का आज श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या वडूजमध्ये आज आलेले आहेत. विचार जर केला, आज पेडगाव रोड मध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचं आज या ठिकाणी सेवा केंद्र चालू झालेलं आहे. हे स्वामींच्या इच्छेने झालेलं आहे. हे त्रिकाल सत्य आहे. येणारा दिवस प्रत्येक घरामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचा दिवा लागणार आहे. आणि ह्या दिव्यातून विचार केला तर येणाऱ्या दिवसामध्ये प्रत्येक घराघरामध्ये येणारे आपले कसलेही प्रश्न असू द्या, त्या प्रश्नावर एकच उत्तर आहे, ते म्हणजे श्री स्वामी समर्थ. तो सेवेकरी हा श्री स्वामी समर्थ मार्गामध्ये असेल. आरतीच्या माध्यमातून आपली सेवा होणार आहे. ही सेवा श्री स्वामी समर्थ महाराज करून घेणार आहेत. ह्या कलियुगामध्ये पावला पावलावरती आपल्याला जी काही संकट असतील, हे स्वामींचं नियोजन आहे. ह्या नियोजनामध्ये कोणी बदल करू शकत नाही. महाराज ठरवतात कुठे जायचं आणि कुठे नाहीये. हे विधिलिखित होतं की 17 जुलै 2025 ला गणेशनगर मध्ये ह्या ठिकाणी श्री स्वामी समर्थ महाराजांना याचं होतं. हे त्रिकाल सत्य होतं. प्रत्येकाच्या जीवनामध्ये कसलाही प्रश्न असू द्या, त्या प्रश्नावर उत्तर श्री स्वामी समर्थ महाराजांचं परफेक्ट असणार आहे. कारण का जो करल स्वामींची सेवा तो खाईल मेवा. जो करल स्वामींची सेवा तो खाईल मेवा. मग विचार केला तर आज श्री स्वामी समर्थ महाराज नेहमी सांगतात की विचार केला तर तू फक्त मला जप, आयुष्यभर मी तुला जपेन. तू मला जप, आयुष्यभर मी तुला जपेन. आणि जो स्वामींना जपेल त्याला महाराज कधीच एकटा सोडणार नाहीयेत. हे आज परब्रह्म आहेत. आणि परब्रह्मांचा आज विचार केला तर आगमन आपल्या वडूजमध्ये झालेलं आहे. लक्षात ठेवा, श्री स्वामी समर्थ महाराजांचं एकच वाक्य आहे, भिवू नकोस. साक्षात परब्रह्म आहेत. परब्रह्म आपल्या ठिकाणी विराजमान झालेले आहेत. विचार करा, 1856 साली अक्कलकोट मध्ये आले व कर्दैवनातून श्री स्वामी समर्थ महाराज. विचार केला तर 1856 साल ते 1878 सालापर्यंत 22 वर्ष श्री स्वामी समर्थ महाराजांनी आज अक्कलकोट नाहीये, अक्कलकोटच्या पंचक्रोशीमध्ये आज विचार केला तर भारतामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांनी ह्याच अध्यात्माचा प्रचार प्रसार चालू केला. आणि प्रत्येक ठिकाणी जर पाहिलं, महाराजांनी अनंत चमत्कार दिले, अनंत अनुभव दिले. आणि एकच सांगितलं, जायच्या टायमाला महाराजांनी 1878 ला ध्येय सोडण्याचं नाटक केलं. आणि जेव्हा स्वामींची पालखी निघाली ध्येय सोडल्यानंतर, आणि त्या ठिकाणी सगळे सेवेकरी स्वामींचे भक्त खूप टेन्शन मध्ये, प्रत्येक भक्त दुःखामध्ये वाहून गेला होता. आज आमचा पाठीराखा गेला, आमचं उद्या कसं होणार. आणि एक भक्त त्या ठिकाणी पालखीमध्ये जोरात ओरडला, महाराज आप चले गए हमारा कैसा होगा. महाराज तडकनी उठले आणि उभे राहिले. म्हणले, मैं गया नहीं मैं जिंदा हूं, मैं गया नहीं मैं जिंदा हूं, मैं गया नहीं मैं जिंदा हूं. आज जर पाहिलं, स्वामींनी सांगितलं, फिरू नका, मी तुमच्या पाठीशी आहे, मी कुठेही जाणार नाहीये. आणि कलियुगामध्ये श्री स्वामी समर्थ महाराज हेच जगाचे कोण आहेत? मालक आहेत. चालक, मालक, पालक हे जगाचे श्री स्वामी समर्थ महाराज आहेत. आणि जो करेल स्वामींची सेवा
आज विचार करा, ह्या ठिकाणी आपल्याला कुणी आणलेलं आहे आरतीला? स्वामीने आणलेला आहे. लक्षात ठेवा, ह्या ठिकाणी बसलेला प्रत्येक व्यक्ती भाग्यवान आहे. प्रत्येक व्यक्ती भाग्यवान आहे हे विसरू कधीच नका. कारण का, आज विचार केला तर आपल्या हातून श्री स्वामी समर्थ महाराज एवढी मोठी सेवा करून घेतात हे कुणालाच कधी माहित नाहीये. आज विचार केला तर महाराजांचा मंत्र आहे श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जो व्यक्ती श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ च्या मंत्राचं नामस्मरण करत राहील त्या ठिकाणी महाराज तुम्हाला प्रचितीन अनुभव प्रचंड देणार आहेत. प्रचंड. कारण का, आज जर पाहिलं जगामधून विचार केला तर अक्कलकोटला श्री स्वामी समर्थांचे भक्त आज विचार केला तर सांगायची गरज नाहीये. महाराजांनी विचार केला तर गेलेल्या व्यक्ती स्वामी माघारी आणतात. कारण का, ह्या झाडाचं पान सुद्धा स्वामींच्या इच्छेशिवाय हालत नाहीये. स्वामींची इच्छेशिवाय हालत नाहीये. मग विचार करा, आपल्या घरामध्ये आज श्री स्वामी समर्थ महाराजांची जर सेवा चालू झाली, उद्याचा दिवस कोणी पाहिलाय का? उद्याचा दिवस कसा येईल, कसा असेल हे कुणी पाहिलाय का? कधीच नाहीये. मग विचार करा, येणारे दिवस एक कलियुग आहे. त्या कलियुगामध्ये पावला पावलावरती आपल्याला संकट असणार आहे, पावला पावलावरती अडचण असणार आहे. परंतु जर आपली सेवा चालू असेल तर सेवामध्ये तारणारे कोण? महाराजांचा तारक मंत्र आहे. काय आहे? त्या मंत्रामध्ये एवढी ताकद आहे. आज आपण हा मंत्र इथं पण घेणार आहोत प्रत्येक आरतीला. तर आपल्या आज वेळ झालेला आहे म्हणून विचार केला तर आपल्या आरतीचं टायमिंग आहे 6 वाजता. किती वाजता? 6 वाजता. 6 ते 6:30 पर्यंत स्वामींची आरती गुरुवारी ह्या ठिकाणी असेल. साप्ताहिक आरती प्रत्येक सेवेकऱ्यांना विनंती आहे, विचार केला तर 108 आरत्या स्वामींच्या करून बघा. किती आरत्या? 108 आरत्या. 108 आरत्यामध्ये तुमचा कसलाही प्रश्न असू द्या, कसलाही, कुणाचा वास्तुविषयी प्रश्न असेल, कुणाचा विवाहाबद्दल प्रश्न असेल, कुणाचा नोकरीबद्दल प्रश्न असेल, कुणाचा आजारपणाबद्दल प्रश्न असेल, कुणाचा लक्ष्मी प्राप्तीबद्दल प्रश्न असेल, अनेक प्रश्नांचं उत्तर आहे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या 108 आरत्या करून बघा. 108 आरत्याच्या आतमध्ये तुमचा प्रश्न निकाली लागला असेल हे त्रिकाल सत्य आहे. ही ताकद त्या आरतीमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आहे. कारण का, अंतकरणातून आपण जेव्हा आरतीमधून हाक मारतो स्वामींना, महाराजांनी पकडलेलं बोट सेवेकऱ्यांचं भक्तांचं महाराज कधीच सोडत नाहीयेत. आणि आज जर विचार केला तर इथे आणले महाराजांनीच नेणार आहेत घरी आपल्याला महाराजच. विचार करा, आपण ज्यांची भक्ती करतोय ते कोण आहेत? जगाचे मालक परब्रह्म. परब्रह्म कुणाला म्हणतात? आणि परब्रह्मांची आपल्या हातून जर सेवा होत असेल तर आपल्यासारखा जगात पुण्यवान कोण नाहीये. आणि आपल्याला स्वामीने एक डिग्री दिलेली आहे सर्वांना. कोणती डिग्री? सेवेकरी. सेवेकरी. कुणाचा सेवेकरी? स्वामींचे सेवेकरी. ही डिग्री जगात आपली इसकावून कोण घेऊ शकत नाहीये. आणि ही डिग्री ज्याला मिळाली तो जगातला सगळ्यात सुखी, जगातला सगळ्यात सुखी श्री स्वामी समर्थ महाराजांचा मी सेवेकरी आहे. विचार करा, आज हरवलेलं मनशांती आज जगात प्रत्येक जण शोधतोय. हरवलेली मनशांती स्वामींच्या चरणावरती आहे. कुठे आहे? स्वामींच्या चरणावरती. जो व्यक्ती स्वामींची सेवा करत राहील महाराज त्याच्या पाठीशी सदैव असतील. सेवा करताना आपले कर्म आणि स्वामींची सेवा सर्वात महत्वाची आहे. कारण का, पावला पावलावरती जर पाहिलं आपल्या घरामध्ये जे जे काही प्रश्न असतील त्या प्रश्नावरती उत्तर महाराजांनी लिहून ठेवलेलं आहे. कारण आजपासून कुणी टेन्शन घेऊ नका. फक्त आणि फक्त स्वामींच्या आरती चुकवू नका. दिव्याने दिवा लावायचा प्रयत्न करा. दिव्याने दिवा लावायचा प्रयत्न करा. कारण का, एखादा आपला सेवेकरी असेल, एखादी ताई टेन्शन मध्ये असेल, एखादी आजी टेन्शन मध्ये असेल किंवा दादा टेन्शन मध्ये असेल, त्यांना फक्त सांगा आपल्या गणेश कॉलनीमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती चालू आहे. त्या ठिकाणी दादा तुम्ही आरतीला या. आपलं काम आहे पत्र टाकायचं. आपण सर्वजण स्वामींचे कोण आहोत? पोस्टमेन. कोण आहोत? पोस्टमेन. आणि पोस्टमनचं कार्य सदैव चालू ठेवायचं. बघा अनुभव काय येतोय तो पावला पावलावरती. एकच सांगायचं, कोणी विचारलं तर तुम्ही कोण? स्वामींचे सेवेकरी. कोण आहोत? ह्या जगामध्ये कोणी लहान मोठा नाहीये, सर्व सेम समान आहेत. कारण का, या ठिकाणी एकच मालक आहेत जगाचे, श्री स्वामी समर्थ.
कारण का आपल्याला किती संकट येऊ द्या, किती अडचण येऊ द्या, आपले जर गुरु स्ट्रॉंग असतील. आपले गुरु कोण आहेत? स्वामी समर्थ महाराज. आज म्हणते बाकीचे आमचे गुरु हे आहेत, आमचे गुरु ते आहेत. लक्षात ठेवा, दत्त महाराजांचे गुरु किती? दत्त महाराजांचे गुरु किती? 24. किती गुरु? 24. मग आपले गुरु आतापर्यंत किती झाले? किती झाले? 1 2 3 4 24 व्हायला अजून टाइम आहे. तोवर आपल्याला डायरेक्ट गुरु भेटले. काय भेटले? परब्रह्म. आणि आपले गुरु झाले. विचार करा आपण किती भाग्यवान आहोत. येणारे कसलेही प्रश्नाचे उत्तर महाराजांनी आपले लिहून ठेवलेत. कारण का महाराज सेवे करायला डबऱ्यात कधीच टाकत नाहीयेत. कारण का कोरोनामध्ये उत्तर आहे. कारण स्वामींची जी सेवा करायची 11 माळा नामस्मरण, जो स्वामींचं नामस्मरण करायचे 11 माळा दररोज आणि 3 अध्याय स्वामी चरित्राचे वाचायचे. जर विचार केला तर कोरोनामध्ये 2020 आणि 2021 काळ सगळ्यांनी आठवा. अनेक लोक गेली. अक्षरशः माणसात माणूस नव्हता. भयंकर काळ होता. त्या काळामध्ये जर विचार केला तर अक्षरशः घरातला व्यक्ती कोण गेलाय, कसा गेलाय, कुणालाही माहित नव्हता. परंतु श्री स्वामी समर्थ महाराजांची ज्यांनी नित्य सेवा केली, स्वामींचं नामस्मरण केलं, दररोज 3 अध्याय वाचत होता. विचार केला तर श्री स्वामी समर्थ महाराजांचा जगात एक पण सेवेकरी गेला नाही. हे त्रिकाल सत्य आहे. एक पण सेवेकरी गेला नाही. आपण किती पाहिले? अनेक पाहिले, प्रचंड. कारण का माहित नव्हतं काय कसं असेल. परंतु येणारा काळ 2030 2035 सगळ्यात बेकार आहे. म्हणून महाराज म्हणतात, विचार केला तर एकच सांगतात स्वामी. पहिली गोष्ट म्हणजे आपल्या घरामध्ये आई वडिलांची सेवा करा. कोणाची सेवा करा? आई वडिलांची सेवा करा. आई वडिलांची जो सेवा करत असेल तो माझा सेवेकरी खरा. जो आई वडिलांना सोडून जर माझ्यापाशी येत असेल त्याच्या पाठीमागे मी कधीच नाहीये. आता या ठिकाणी आई वडिलांची सेवा कोण कोण करतं? हात वर करा बरं. आता म्हणजे सोना अवघड कार्यक्रम झाला. काय दादानी प्रश्न हा कुठला विचार? हात वर कोणच करत नाही. आई वडिलांची कुणाची? आपल्या आई वडिलांची नाही, आपल्या पतीच्या आई वडिलांची सेवा. आता तुम्ही म्हणसाल मी करते ना सेवा माझ्या आई वडिलांची, आणि आपल्या पतीच्या आई वडिलांची सेवा तिकडच बस म्हातारी. काय लक्षात ठेवा, जोपर्यंत आई वडील हेच कोण आहेत? आपले परमेश्वर. कोण आहेत? लक्षात ठेवा. त्यांना सोडून जर एखादा सेवेकरी कोणी जगातला रती महारथी असू द्या, त्यांना कधीच कोणाचा आशीर्वाद मिळणार नाहीये. म्हणून आई वडील हेच आपले परमेश्वर आहेत. महाराज म्हणतात नेहमी त्यांची सेवा करा. दुसरी सेवा करा. आपले कुलस्वामी आणि कुलदैवत यांना कधीच विसरू नका. कुणा विसरू नका? आपले कुलस्वामी आणि कुलदैवत यांना कधीच विसरू नका. वर्षातून एकदा किंवा 3 वर्षातून एकदा कुलस्वामी कुलदैवतला जाऊन मेन ठिकाणी जाऊन आपले त्या ठिकाणी 11 अलंकाराचा